माजी खासदार आणि भाजपचे नेते संजय नाना काकडे आपल्याबरोबर आहेत। नाना, लोकसभेची तयारी सुरू झालेली आहे। पुण्यामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळेल? एकीकडे महाविकास आघाडी तयारी करते तर दुसरीकडे भाजपचा उमेदवार नेमका कोण असेल याबाबतची एक चर्चा आहे। भाजपचं काय चित्र पाहायला मिळेल आपल्या पुणे लोकसभेत? संपूर्ण भारतामध्ये आघाडीचं प्लॅनिंग चालू आहे, पण आपण पाहत आहे की काही याचा उपयोग होणार नाही। कारण मोदी साहेबांचा जी कामाची पद्धत आहे किंवा मोदी साहेबांची जी भारत किंवा नाही संपूर्ण जगामध्ये जी प्रतिमा झालेली आहे, जी तरुण वर्गाला मोदी साहेबच काहीतरी करून दाखवलेलं देशात, ह्याचा एक आत्मविश्वास आहे। त्यामुळे आम्हाला इंडिया वगैरेचं काही पडलेलं नाही आहे, काही याचा साईड इफेक्ट किंवा इफेक्ट होऊ शकत नाही। राहिला प्रश्न पुण्याचा, पुणे शहरामध्ये आम्ही जवळजवळ 5 ते 6 लोक इच्छुक आहेत। मी स्वतः इच्छुक आहे, मुळीक इच्छुक आहेत, मोहोळ इच्छुक आहेत, देवधर इच्छुक आहेत आणि बरेच पडद्यामागचे इच्छुक आहेत, पण ते सगळे आपापल्या परीने पक्षाचंच काम करतात। म्हणजे माझं धोरण असं की अनेक लोकांनी इच्छुक व्हावं, इच्छुक म्हणणं कार्य चालू होतं, काम चालू होतं पक्षाचं काम म्हणजे पक्षामध्ये चैतन्य येतं आणि ज्याला कोणाला तिकीट मिळतं ते त्याच्या कामाला येतं। समजा मी माझ्या परीने माझं काम करतोय इच्छुक म्हणून, मुळीकांचं काम करतायत, मोहोळांचं काम करतायत, देवधरांचं काम करतायत, आणखीन पडद्यामागचे इच्छुक काय ते त्यांचं काम करतायत, नेटवर्क। हे सगळं नेटवर्क नंतर मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर एकजूट होऊन पक्षाचंच कार्य करेल आणि पक्षाच्या कार्यासाठी ते अनेक जण इच्छुक होणं खूप फायद्याचं असतं। पक्षाकडून तुमच्यावरती जर जबाबदारी दिली तर काय नेमकं पुण्यातलं चित्र पाहायला मिळू शकतं? पक्षाने माझ्या जबाबदारी दिली, समजा उमेदवारीची दिली तरी निवडून यायला काही अडचण नाहीये। पक्षाने दुसरं कोणाला जरी उमेदवारी दिली तरी मला वाटत नाही काही निवडणूक येण्याची जबाबदारी म्हणजे निवडून न येण्याची काही हेच नाहीये, निवडून येणार पक्ष, भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येणार। तो मग मुळीक असू, मोहोळ असू, संजय काकडे असू, देवधर असू, हे आम्ही सगळे जे पक्षाचं काम करतोय, पक्षामध्ये चैतन्य आणण्याकरता जे काम करतोय ते पक्षात चैतन्य आलेलं आहे बऱ्यापैकी। तुम्ही तुमच्या पद्धतीने काम सुरू केलं पक्षाच्या लोकसभा निवडणुकीसाठी? मी नेहमीच पक्षाचं काम करत असतो, लोकसभा असो, विधानसभा असो, महानगरपालिका असो। मी माझ्यासाठी काम करत नाही, मी पक्षासाठी आधी काम करतो आणि पक्षामध्ये मला असं वाटतं की जसं आपणच मागच्या वेळेस म्हटलं 5 वर्षापूर्वी की मेगा कुलकर्णीवर अन्याय झाला, 2019ला अन्याय झाला, परंतु पक्षात कधी कोणावर अन्याय करत नाही। पक्षनिष्ठा आणि पक्षकाम हे वरिष्ठ पातळीवरचे नेते नेहमी लक्षात ठेवतात। हे उदाहरण मेगा कुलकर्णींचं आहे। मेगा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी दिली, कोणाला वाटत होतं का दिली, पण तिचा संयम, तिच्या कामाची पद्धत, त्यांनी त्याग केलेला, जी आमदारकी सोडली टीचरांना पाटलांसाठी, कोथरूडकर ऑर्डर मेगा कुलकर्णी अन्याय झाला, परंतु पक्ष संघटना ही नेहमी पक्षाच्या निष्ठावंत आणि पक्षाच्या काम म्हणजे किती पक्षाच्या कामाचा व्यक्ती, या दोन गोष्टी नक्कीच दखल घेतली जाईल पक्षाकडून? माझी दखल नेहमीच पक्षाकडून घेतली जाते आणि दखल घेणं म्हणजे काय असतं की बाबा आपण पक्ष संघटनेमध्ये त्या माणसाला घेणं, पक्ष संघटनेत मला नेहमीच घेते। काल मी देवेंद्रजींना भेटलो, प्रत्येक कार्यक्रमाला असतो, ही दखल असते। काल काय देवेंद्रजींकडे इच्छा व्यक्त केली त्या संदर्भात? नाही, मी निवडणुकीसाठी नव्हतो गेलो, मी माझ्या एका कामासाठी गेलो, तिथे त्या हॉटेलमध्ये भेटले, जनरल बोलणं झालं। असं इच्छुक मी पक्षामध्ये आमच्या इच्छुक होणं योग्य असतं, म्हणजे प्रत्येक जण इच्छुक, परंतु असं नाही सांगता येत की पक्षाला तिकीट मागणं हे अयोग्य असतं। पक्ष कार्याची दखल घेतो आणि जसं कार्य आहे, ज्याची निष्ठा आहे पक्षाशी, त्याला तिकीट जो निवडून यायचे पात्र असतो त्याला ऑटोमॅटिक तिकीट मिळतं। बारामती लोकसभेमध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळू शकलं? अजितदादांसोबत तुमचे मित्र होते, आता त्यांनी वेगळा निर्णय घेतला, शरद पवारांपासून वेगळे झाले, तुमच्यासोबत आलेले आहेत। बारामतीमध्ये सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी एक लढत होईल असं सांगितलं जातंय, काय चित्र पाहायला मिळेल आपल्याला? माझ्या माहितीप्रमाणे अशीच लढत होईल जशी आता चर्चा चालू आणि सुनेत्रा वहिनी निवडून यायला मला अडचण वाटत नाही, कारण खडकवासलामध्ये आम्ही मागच्या वेळी भरपूर लीड दिला होता। आपण पाहतो की खडकवासल्याला आम्ही जवळजवळ 1 लाखाचा लीड दिला यावेळेस, असं मला खात्री। भोरमध्ये आम्ही लीड घेऊ, पुरंदरमध्ये आम्ही लीड घेऊ, दौंडमध्ये आम्ही लीड घेऊ, बारामतीमध्ये दादा स्वतः आहेत, दादा स्वतः असल्या कारणाने साहेबांची वले असेल आहेच आहे, साहेब पण बरोबरच आहेत दादांच्या, साहेब आधी आहेत बारामतीमध्ये, परंतु आता जे नवीन यंग जनरेशन आहेत अजितदादा हवेत। इंदापूर फॅक्टर जो आहे, इंदापूरमध्ये आता भरणे सुद्धा आमच्याबरोबर आहे, हर्षवर्धन पाटील सुद्धा आमच्याबरोबर आहे, म्हणजे राष्ट्रवादीकडे काम करणारे नेते हे जर काँग्रेसचे 2 नेते सोडले, संजय जगताप आणि संग्राम थोपटे आणि
ताई बरं, स्वतः हां. सुप्रियाताई स्वतः हे 3 नेते सोडले तर चौथा नेता हां. दिसत नाही असं कार्य करणार. बरं. रमेश आप्पा थोरात दौंडमधनं कुठं जातो माहित नाही, बरं. आज कोणाकडे जास्त कल्पना हां, नाही. हां. परंतु नेत्याची फळी जर पाहिली तर अजितदादांचे किती पारडं जड. मतांनी सुनेत्राताई निवडून येतील असं तुमचा अंदाज? आता एकंदर लगेच अंदाज काढता येत नाही की, बरं. परंतु चांगल्या मताधिक्याने ताई निवडून येऊ शकतात. बरं. कारण वातावरण एवढं चांगलं आहे. हां वहिनींना हां हां सुनेत्रा सुनीता वहिनींना हां. वातावरण खूप चांगलं आहे आणि दादांनी केलेलं कार्य आणि दादांना आमचा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार बरं बरं हां तुम्ही नीट लक्षात घ्या, आमचा आणि राष्ट्रवादीचा जी तफावत आहे ही हायेस्ट ऍव्हरेज 1 लाख मध्ये. बरं, मागच्या 2 निवडणुका बघितल्या आपण. हां, 2014ची निवडणूक जर पाहिली आपण तर जानकर फक्त 57,000 मतांनी पडले होते. बरं त्याच्यानंतरची निवडणूक बघितली सुप्रियाताईंची, 1,57,000 मतांनी सुप्रियाताई निवडून आले. 1,47,000 त्यातले अजितदादांचे मत पूर्ण बारामती म्हणजे तर 1.5 लाख तर असतील स्वतःचे. दत्ता भरणे असेल, अजितदादा असेल किंवा तुमचा राहुल कुल असेल, बरं. म्हणजे सुप्रिया सुळे हे पराभूत सगळे होती. हे जर सगळं वर्ग हां. दादांच्या मागं राहिला घुमरोट तर अडचण यायचं काहीच कारण नाही. म्हणजे सुप्रियाताई पराभूत होतील असं तुम्हाला वाटतं? आत्ता इन प्रिन्सिपल आत्ता तरी वाटतंय की कारण दादाचं पारडं आज रोजी जड आहे. म्हणजे नेत्यांची फळी पाहिली, आमची भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतं पाहिली तर नक्कीच सुप्रियाताई पडतील. म्हणजे शरद पवारांचा मतदारसंघ तुम्ही तुमच्याकडे खिचून आणणार अजित पवारांच्या माध्यमातून? आमच्याकडे म्हणते नाही, राष्ट्रवादीकडे राहील. बरं. भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतं, आमची जी मतं 4 लाख मतं हां ती आम्ही अजितदादांना देतोय. बरं अजितदादांची स्वतःची मला जो अभ्यास आहे तो अजितदादांची 3 लाख मतं स्वतःची आहेत. बरं बारामतीमध्ये अजितदादांची 1.5 लाख मतं स्वतःची आहेत. इंदापूरमध्ये दत्ता भरणेच्या माध्यमातून, हर्षवर्धन पाटलाच्या माध्यमातून लीड मिळू शकतो. राहिला पक्ष पुरंदरमध्ये संजय जगताप यांच्यावर आहे, पण शिवतरे आमच्याकडे आहे. बरं राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादीची आहे ती आमच्याकडे आहे. हां बाबा जाधव सारखे त्यांचे चिरंजीव हां हां ते असे कार्यकर्ते नेते आमच्याकडं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा असं मिळून केलं बरं. तर नक्कीच आपल्या वहिनीचं पारडं 100%. शेवटचा प्रश्न, तुमच्यावरती अन्याय झाला असं वाटतंय का? की मध्यंतरी अनेक वेळा तुमची नावं चर्चेमध्ये होती, मात्र आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, पुण्यामध्ये तुम्ही अनेक वर्षांपासून काम करताय, दखल घेतली? मी 2014ला अपक्ष निवडून आलो आणि पक्षाला पाठिंबा दिला. बरं तर अन्याय असा होत नसतो, वेळ यावा लागतो. हां आत्ताच मी उदाहरण दिलं तुम्हाला की बाबा मेघा कुलकर्णीवर अख्खं पुणे शहर म्हणतो बरं की अन्याय झाला, परंतु पक्षाने हे लक्षात ठेवलं की तिने स्वतःची आमदारकी सोडून चंद्रकांत दादांना निवडून आणण्यामध्ये ती सक्रिय होती. बरं त्यामुळे तिला लगेच खासदार केली. म्हणजे पक्षामध्ये एक निष्ठा आणि स्वतःचं कर्तृत्व हे नेहमी लक्ष ठेवतो. पक्ष कधीही कोणावर अन्याय करणार नाही. त्यामुळे मला असा विश्वास आहे की पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाहीच आणि आजपर्यंत केलेलं नाही. बरं म्हणजे माझी टर्म्स 2020ला संपली, बरं. त्यानंतर लोकसभेत कुठली निवडणुका झाल्या नाहीत, ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही, पक्ष कोणावर अन्याय करत नाही. हे जिवंत उदाहरण आत्ता आपल्या समोर मेघा कुलकर्णी आहेत. खरं तर आपण पाहतोय की पक्ष माझ्यावरती अन्याय करणार नाही, मात्र पुणे लोकसभेची जी जागा आहे ती भाजप जिंकेल आणि बारामतीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार विक्रमी मताने विजय होतील असा विश्वास संजय काकडेंनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.